2.6 in the chapter permutation and combination. Before we solve further examples, you must know two basic mathematical principles. These are multiplication principle and addition principle. आता समजा दोन इव्हेंट आहेत. फर्स्ट इव्हेंट ए हे एम वेजने आपण करू शकतो, इन एम वेज, अँड सेकंड इव्हेंट बी हा एन वेजने करू शकतो. ठीक आहे. तर ए आणि बी दोन्ही इव्हेंट करण्यासाठी आपल्याला टोटल नंबर ऑफ वेज किती होणार, एम इंटू एन. आणि ए किंवा बी, ए और बी दोन्हीपैकी एकच इव्हेंट करायचा असेल तर आपले नंबर ऑफ वेज असतील एम प्लस एन. दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन अँड दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन. हे दोन्ही प्रिन्सिपल जर लक्षात आले असतील तर आपण पुढचे एक्झाम्पल्स खूप सोप्या पद्धतीनं करू शकतो. तर लक्षात येते का बघा, दोन कुठल्याही गोष्टी दोन्हीही आपल्याला करायच्या असतील तर तिथे येतं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल, आणि दोन्हीपैकी एकच घ्यायचं असेल तर तिथे येतं ॲडिशन प्रिन्सिपल. आता ॲडिशन प्रिन्सिपलमध्ये शक्यतो काय असतं, ए और बी, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय येणार, ए अँड बी. तर आता डिफरन्स लक्षात आला असेल. मल्टिप्लिकेशनमध्ये होता एम इंटू एन नंबर ऑफ वेज, आणि ॲडिशनमध्ये होता एम प्लस एन नंबर ऑफ वेज. या दोन्हीवरून आता पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. बघ एक्झाम्पल, फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 9 balls from a bag that has 6 red balls, 8 green balls and 7 blue balls, so that 3 balls of every color are drawn. आपल्याला ह्या सगळ्यामध्ये 9 बॉल्स काढायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत, आणि ते कसे पाहिजे, प्रत्येक कलरचे 3-3 बॉल्स पाहिजेत. मग आता हे प्रत्येक कलरचे तिन्ही बॉल म्हणजे तिन्ही कलर त्यामध्ये येणार, म्हणजे अर्थात इथं काय वापरावं लागेल, प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते बघूया. टोटल 9 बॉल्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. 9 बॉल्स आर ड्रॉन, किंवा 9 बॉल्स आर सिलेक्टेड फ्रॉम 6 रेड, 8 green, 7 blue balls, such that selection consists 3 balls of each color. 3 balls of each color. आपल्याला हे सगळं करायचं आहे, सिलेक्ट करायचं. अर्थात सिलेक्शन म्हणजे काय येणार, कॉम्बिनेशन. मग आता फर्स्ट आहे रेड बॉल्स. इथं काय, 3 रेड बॉल्स आर सिलेक्टेड फ्रॉम, टोटल रेड बॉल्स किती आहे, फ्रॉम 6 रेड बॉल्स. इन किती वेज मध्ये काढू शकतो, इन 6C3 वेज. मग 6C3 ची व्हॅल्यू काढून घेऊया. देअरफॉर 6C3 इक्वल टू 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल, 6 into 5 into 4, 3 factorial, 3 factorial get cancel, 3 into 2 into 1, 3 2s are 6, 5 4s are 20. Next, red balls ची नंबर ऑफ वेज आले 20. आता आपल्याला ग्रीन बॉल सिलेक्ट करायचे असतील तर नेक्स्ट 3 ग्रीन बॉल्स
3 green balls are selected from 8 green balls. 8 green balls in 8C3 ways. Therefore, 8C3 equals to 8 factorial divided by 5 factorial into 3 factorial. That is 8 into 7 into 6 divided by 3 into 2 into 1. नेक्स्ट 3 ग्रीन बॉल्स झाले. आता आपल्याला ब्लू बॉल सिलेक्ट करायचे आहेत. 7 ब्लू बॉल्स आर सिलेक्टेड. नंतर 3 ब्लू बॉल्स आर सिलेक्टेड फ्रॉम टोटल ब्लू बॉल्स किती आहे 7. 3 blue balls are selected from 7 blue balls in 7C3 ways. Therefore, 7C3 equal to 7 factorial divided by 4 factorial into 3 factorial. That is equal to 7 into 6 into 5 divided by 3 into 2 into 1. 4 factorial इथे कॅन्सल होतील. 3 2 जा 6, 7 5 जा 35. नंबर ऑफ वेज तिन्ही बॉल सिलेक्ट करायचे मिळाले. आता आपल्याला टोटल 9 बॉल्स म्हणजे हे 3 3 3 असे बॉल सिलेक्ट करायचे आहेत. मग पुढे काय करूया. therefore नंबर ऑफ सिलेक्शन can be done if 3 balls. Thus, number of selection can be done if 3 balls of each color is 6C3 into 8C3 into 7C3. That is equal to 20 into 56 into 35 and answer is 39200. Hence, answer last la lihawa lagel. 9 balls are selected from bag such that 3 balls of each color is in 39200 ways is the answer of this question. पुढचं एक्झाम्पल आहे. आफ्टर ए मीटिंग एव्हरी पार्टिसिपंट शेक हँड विथ एव्हरी अदर पार्टिसिपंट्स if the number of handshake is 66. Find the number of participants in the meeting. आता हँडशेक करण्यासाठी 2 पर्सन तर लागतील. मग जर पर्सन्सची संख्या आपण n घेतली तर टोटल हँडशेक किती होतील. सिलेक्शन आहे ना इथं NC2 हे होणार टोटल नंबर ऑफ हँडशेक्स. आपल्याला ते दिलेले आहे. तर आपण काय काढायचं आहे नंबर ऑफ पार्टिसिपंट्स काढायचं आहे. तर फर्स्ट काय करूया कन्सिडर करूया. लेट द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स is n. नंतर आता नंबर ऑफ पार्टिसिपंट्स झाल्यानंतर ए हँडशेक occurs between two persons. Therefore, number of handshakes are NC2. Given NC2 equal to दिलेला आहे 66. आता
सॉल्व केलं तर therefore nc2 म्हणजे n फॅक्टोरियल डिवाइड बाय n minus 2 फॅक्टोरियल into 2 factorial equal to 66. Therefore, n into n minus 1 into n minus 2 factorial divided by n minus 2 factorial into 2 into 1 equal to 66. n minus 2 factorial n minus 2 factorial cancel होती. Therefore, n into n minus 1 equal to 66 into 2 n into n minus 1 equal to 132 and 132 चे फॅक्टर्स काय होणार 12 into 11 comparing both sides we get n equal to 12. Therefore number of participants are 12. Thus 12 is the answer. पुढचं एक्झाम्पल आहे if 20 points are marked on a circle how many chords can be drawn. सर्कल वरती 20 पॉइंट्स आहेत त्यामध्ये आपण किती प्रकारचे किती कॉर्ड्स काढू शकतो यांची टोटल व्हॅल्यू काढायची. आता यू ऑलरेडी नो दॅट कॉर्ड कधी फॉर्म होते जेव्हा दोन पॉइंट्स आपण जॉईन करतो तेव्हा. म्हणजे दोन पॉइंट्स जॉईन करायचे असतील तर ते किती तर त्याच्यामधून एक कॉर्ड तयार होणार. मग 20 पॉइंट्स मधून किती कॉर्ड तयार होतील तर त्याचा आन्सर सोपा आहे 20C2. मग आन्सर इथं लिहूया ए कॉर्ड कॅन बी ड्रॉन by joining 2 points on the circle. Given that there is 20 points on the circle, therefore number of chords equal to 20C2, that is equal to 20 factorial divided by 20 minus 2 factorial into 2 factorial, that is equal to 20 factorial divided by 18 factorial into 2 factorial, which is equal to 20 into 19 divided by 2 into 1, that is equal to 190. Hence, answer na number of chords can be drawn from 20 points is 190. 190. Next example आहे find the number of diagonals of an n-sided polygon. In particular, find the number of diagonals when a आहे त्यातलं n equal to 10 and b आहे n equal to 50. आता n-sided polygon मध्ये साइड्स असतील n तर त्याचे व्हर्टेक्स सुद्धा असतील n. तर आपल्याला कुठलेही दोन पॉइंट्स जॉईन केले तर नंबर ऑफ साइड्स मिळणार. किती आपण टोटल लाईन्स तयार करू शकतो त्या. मग ते टोटल लाईन्स काय होतील NC2. हे झाले टोटल नंबर ऑफ लाईन्स. पण ह्यामध्ये काय असणार आहे नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन आल्सो इन्क्लुडेड इन दिस नंबर. मग जर डायगोनल्स काढायचे असतील तर आपल्याला ह्या टोटल नंबरमधून साइड्सचे नंबर सबट्रॅक्ट करावे लागतील आणि मग आपल्याला जे आन्सर मिळेल ते असणार आहे नंबर ऑफ डायगोनल्स. लेट्स सी. बघा in n-sided polygon there are n vertices and n sides of
polygon. We can draw lines NC2. We can draw lines NC2. Therefore, number of lines equal to NC2, that is equal to n factorial divided by n minus 2 factorial into 2 factorial. NC2 includes n sides of polygon. Therefore, number of diagonals of polygon equal to NC2 minus n. आता हे झालं आपलं इक्वेशन. आता ह्या इक्वेशन मध्ये दिलेले n ची व्हॅल्यू घातली तर आपल्याला त्या पॉलिगॉनचे डायगोनल्सची संख्या काढता येईल. म्हणजे त्याचं फर्स्ट आहे if n equal to 10, therefore number of diagonals equal to 10c2 minus 10, that is equal to 10 factorial divided by 8 factorial into 2 factorial minus 10 into 9 divided by 2 into 1 minus 10, that is 45 minus 10, which is equal to 35. Hence, when polygon is of 10 sides, then there will be diagonals 35. 35 is the answer. That is diagonal of polygon having 10 sides. Next आहे त्यातलं B. If n equal to 15, if n equal to 15, then number of diagonals equal to 15c2 minus 15, that is 15 factorial divided by 13 factorial into 2 factorial minus 15, 15 into 14 divided by 2 into 1 minus 15 equal to 14 ने 2 ने डिवाइड केला तर आंसर होणार 7. 105 minus 15 is equal to 90 is number of diagonals of sides having 50, of sides 50. Thus, answer for n equal to 10 is 35 and answer for n equal to 15 is 90. 90. पुढचं एक्झाम्पल आहे 10 points are plotted on a plane. Find the number of straight lines obtained by joining these points if no 3 points are collinear and त्यातलं सेकंड आहे 4 points are collinear. लाईन ड्रॉ करायची असेल तर 2 पॉइंट्स लागतात. जर कुठलेच पॉइंट्स 3 पॉइंट्स जर कोलिनियर नसतील तर आपण टोटल लाईन्स किती ड्रॉ करू शकतो 10c2 आणि जर कोलिनियर असतील तर काय आहे ते पुढच्या स्टेपला बघूया. अगोदर फर्स्ट सॉल्व करूया. फर्स्ट मध्ये काय आहे देयर आर 10 पॉइंट्स. देयर आर 10 पॉइंट्स ऑन द प्लेन. त्यातलं फर्स्ट नंबर ऑफ लाईन्स if no 3 points are collinear, is 10c2. 10c2 झाला. therefore आन्सर काय होणार 10 factorial divided by 8 factorial into 2 factorial
that is equal to 10 into 9 divided by 2 into 1. आन्सर काय होणार 45. Hence, if 3 points are not collinear, then number of lines will be 45. 45 लाईन्स आपण काढू शकतो. आता जर कोलिनियर असतील तर काय होणार त्यामधून एकच लाईन होणार, डिफरंट लाईन्स काढू शकणार नाही. मग टोटल कोलिनियर पॉइंट्स कसे आहेत 4 आहेत. मग तेवढे आपल्याला पॉइंट्स तेवढ्या लाईन्स आपल्याला ह्या टोटल लाईन मधून सबट्रॅक्ट करावे लागतील. आता नेक्स्ट कसा आन्सर येईल बघा. Therefore, second B, if 4 points are collinear, if 4 points are collinear, then number of lines will be total lines आपल्या काय आहे 10C2 मायनस ह्या टोटल लाईन्स झाला त्यापैकी 4 पॉइंट्स कोलिनियर. मग 4 पॉइंट्स मधून जाणाऱ्या लाईन काय होती 4C2 ते संख्या मायनस केली. पण 4 पॉइंट्स कोलिनियर आहे त्याचा अर्थ त्या 4 पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन तयार होते म्हणून इथं +1 ऍड केले. Therefore, answer is 10C2 आन्सर आहे 45 आपल्याला माहिती आहे मायनस 4C2 चा आन्सर 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल +1 that is 45 plus 1 46 minus 4 into 3 divide by 2 into 1 that is 46 minus 6 आन्सर काय होईल याचा 40. Thus, if 4 points are collinear, then we can draw 40 lines from 10 points. This is the answer. जसं स्ट्रेट लाईनचं एक्झाम्पल बघितलं तसं ह्यातलं पुढचं एक्झाम्पल आहे ट्रायंगलचं. तर ट्रायंगलसाठी काय असणार मिनिमम 3 पॉइंट्स आपल्याला लागतात आणि ते 3 पॉइंट्स कसे पाहिजेत नॉन कोलिनियर पाहिजेत. म्हणजे 3 पॉइंट्स जर नॉन कोलिनियर असतील तरच त्याचा ट्रायंगल फॉर्म होऊ शकतो. मग आपल्याला जर ट्रायंगल्स दिलेले काही पॉइंट्सची संख्या दिलेली असतील त्याच्यावरून किती ट्रायंगल्स फॉर्म होऊ शकतात ते काढायचे असेल तर आपण काय करणार NC3 काढणार. नेक्स्ट एक्झाम्पल ट्रायंगलवरचं आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता. आपण त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 15. A word has 8 consonants and 3 vowels. How many distinct words can be formed if 4 consonants and 2 vowels are chosen? आपल्याला 8 पैकी 4 सिलेक्ट करायचे आहेत, 3 पैकी 2 सिलेक्ट करायचे आहेत आणि 4 + 2 6 लेटर्स जे मिळतील त्या 6 लेटर्सचे वर्ड्स किती तयार करू शकतो ह्याची संख्या काढायची आहे. तर फर्स्ट we can select 4 consonants from 8 consonants in 8C4 ways. Therefore, 8C4 equals to 8 factorial divided by 4 factorial into 4 factorial equal to 8 into 7 into 6 into 5 divided by 4 factorial cancel होते 4 into 3 into 2 into 1 3 2 जा 6 4 2 जा 8 टोटल झाले 70. कॉन्सोनंट सिलेक्ट करू शकतो इन 70 वेज. आता पुढे आहे वॉवेल्स. 2 वॉवेल्स can be selected
3c2 is equal to 3 factorial divided by 2 factorial into 1 factorial. आन्सर येणार याचं ओनली 3. वॉवेल्स झाले, कॉन्सोनंट्स झाले. आता काय करायचं आहे आपल्याला? वर्ड तयार करायचा आहे. इथंपर्यंतचा पार्ट आपण जो सॉल्व केला तो झाला सिलेक्शनचा. आता ह्या लेटर्सवरून 4 कॉन्सोनंट्स आणि 2 वॉवेल्स ह्याच्यावरून आपल्याला एक वर्ड तयार करायचा आहे. तो वर्ड तयार करायचा म्हणजे काय आहे? त्या 6 लेटर्सची अरेंजमेंट करायची आहे. आणि अरेंजमेंट जिथे येते तिथं अर्थातच काय येणार? परम्युटेशन येणार. मग आता नेक्स्ट स्टेप ह्या एक्झाम्पलची होईल. वी हॅव टू अरेंज therefore we have to arrange these 6 letters to form words in 6 factorial ways. 6 फॅक्टोरियल वेजमध्ये आपण हे वर्ड तयार करू शकतो आणि त्यामुळं टोटल वर्ड्स कॅन बी फॉर्म इन देअरफॉर टोटल वर्ड्स कॅन बी फॉर्म इन काय काय येणार? 8c4 into 3c2 into 6 factorial ways. आता ह्याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8c4 is 70, 3c2 is 3 into 6 factorial is 720 and answer of this is 151200. Thus from 6 letters we can form words in 151200 ways. एवढे आपण वर्ड्स त्याचे तयार करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड एन इफ 23c3n equal to 23c2n plus 3. आता तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी प्रॉपर्टी माहिती असेलच. इफ ncx equal to ncy then काय असते? एक तर x equal to y or x equal to काय असणार? n minus y. Using this we get therefore 3n equal to 2n plus 3 or 3n equal to. आता इथे n ची व्हॅल्यू टोटल आपल्या ह्या फॉर्म्युलानुसार इथे n ची व्हॅल्यू आहे 23 minus 2n plus 3. 2n इकडे शिफ्ट केले 3n minus 2n n equal to 3 or इथे काय येणार 3n equal to 23 minus 2n minus 2n इकडे घेतले 5n झाले 23 minus 3 is 20 5n equal to 20 therefore n equal to 4. Hence answer is n equal to 3 or n equal to 4. Find n if 21c6n equal to 2ncn square plus 5. एक्झाम्पल तसंच आहे, फक्त आता आपल्याला काय करायचं आहे? n ची व्हॅल्यू मगाशी केलं तसंच n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर 21c6n आणि 21cn square plus 5 हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी मगाशी आपण जी बघितली ती इफ ncx equal to ncy then x equal to y or x equal to n minus y. Using this property we write therefore 21c6n equal to 21cn square plus 5. Therefore 6n equal to n square plus 5 or 6n equal to 21 minus n square plus 5. Therefore we get equation n square minus 6n
plus 5 equal to 0, or here we get 6n equal to 21 minus n square minus 5. Therefore n square plus 6n आणि इथं काय होणार प्लस minus 16 equal to 0. आता इथं दोन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन झाले, दोन्हीसाठी सेपरेट n च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. फर्स्ट हे इक्वेशन घेऊया. if n square minus 6n plus 5 equal to 0, then ह्याचे फॅक्टर्स होणार n minus 1 into n minus 5 equal to 0. Therefore n equal to 1 or n equal to 5. ठीक आहे, दोन्ही मिळाले n equal to 1 or n equal to 5. आता ह्या दोन्हीसाठी हे इक्वेशन चेक करूया. if n equal to 5, n ची जर व्हॅल्यू 5 घेतली तर इथं काय होणार. Therefore n square plus 5 will be 30 आणि 30 हा नंबर r चा झाला. r is greater than n आणि r is greater than n is not right. r must be always less than n. Therefore n square plus 5 equal to 30, which is greater than 21. Therefore n not equal to 5. Hence answer is n equal to 1. Therefore n equal to 1. आता नेक्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊन एक्झाम्पल सॉल्व करूया. हे n square plus 6n minus 16 equal to 0, then ह्याचे फॅक्टर्स काय होणार मग. n square plus 6n minus 16, त्याचे फॅक्टर्स होतील n plus 8 and n minus 2 equal to 0. बरोबर ना. Therefore n equal to येणार minus 8 or n equal to plus 2. minus 8 or plus 2. but कधीही r किंवा n ची व्हॅल्यू निगेटिव्ह नसते. but n not equal to minus 8, निगेटिव्ह व्हॅल्यू नाही अलाउड. Therefore n equal to 2. Thus value of n for this example is n equal to 1 or n equal to 2. हे असणार आहे आन्सर त्या एक्झाम्पलचा. बघा पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड re 11cr c4 plus 11c5 plus 12c6 plus 13c7 equal to 14cr. r ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आता काय करूया इथं युजिंग कुठली प्रॉपर्टी आहे ncr plus ncr minus 1 equal to n plus 1 cr. ही प्रॉपर्टी यूज करून r must be 0 less than or equal to r less than or equal to l. ही प्रॉपर्टी यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. गिवन 11c4 plus 11c5 plus 12c6 plus 13c7 equal to 14cr. फर्स्ट दोन टर्म्स जर कन्सिडर केल्या n सेम आहे, r आणि r minus 1 आहे, याचा आन्सर काय होणार 12c5 plus 12c6 plus 13c7 equal to 14cr. परत ह्या दोन टर्म्स मध्ये n सेम 5 6 आहेत, याचा आन्सर होणार 13c6 plus 13c7 equal to 14cr. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 घेऊया आणि इथं प्रत्येक ठिकाणी लिहूया युजिंग 1. इथं पण लिहूया युजिंग 1. नेक्स्ट आहे 13c6 13c7. परत याचं काय होणार 14c7 इक्वल टू 14cr युजिंग 1. ठीक आहे.
कंपेअरिंग बोथ साईड, दोन्ही बाजूची कंपेअर केली तर काय मिळणार, r इक्वल टू 7 or r इक्वल टू 14 minus 7 that is also equal to 7. Hence answer of this example is r equal to 7. r ची व्हॅल्यू 7 मिळाली.